भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी हिवाळी अधिवेशनात आयएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधातील 2 जुन्या गंभीर प्रकरणांना पुन्हा उजाळा देत त्यांच्या निलंबनाची विशेष लक्षवेधी सूचना मांडणार असल्याचं खोपडे यांनी दावा केला। याच पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना शिवीगाळ करत धमकीचे फोन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यावर आमदार विकास ठाकरे हे गंभीर आणि चुकीचं असून धमकावणाऱ्यावर कारवाईची मागणी केली जाईल असं त्यांनी म्हटलंय। गंभीर प्रकार आहे। मला वाटतं की एखाद्या अधिकाऱ्यानं जर कुठलीही चूक केली असेल आणि ती जर एखाद्या जनप्रतिनिधीने शोधून काढली आहे आणि त्यावर तो या सभागृहात न्याय मागत आहे तर त्याला धमक्या देणं हे कितपत योग्य आहे मला समजत नाही। शासनाने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे। खरंच तो धमकी देणारा त्याचा संबंध कोणाशी आहे, त्यांनी का बरं धमकी दिली, या सगळ्यांची चौकशी होऊन जर याच्यात दोषी अधिकारी असेल आयएस तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे या मताचा। अधिकाऱ्याची चूक दाखवणं देखील आता चुकीचं झालंय नाही। म्हणजे या सभागृहामध्ये विधानसभेच्या आम्ही लोक निवडून जनता आम्हाला पाठवते, हे सामान्य माणसावर अन्याय होत असेल, कुठल्या पॉलिसी चुकीच्या असतील, कुठे काही भ्रष्टाचार होत असेल, कुठला अधिकारी चुकीचं काम करत असेल तर त्याला सभागृहात असे अनेक अधिकारी सस्पेंड झाले आहे ना। हे सभागृहच त्याच्यासाठी आहे, लोकांना न्याय देण्यासाठी हे सभागृह आहे। आणि एखादा जर अधिकारी अरेरावी पद्धतीनं आपलं कामकाज चालवत असेल तो कोणालाच मोजत नसेल, त्याला म्हणजे कायद्याचं संविधानाने चालायचंच नसेल तर त्याच्या विरोधात या सभागृहात बोलणार नाही तर अजून पुढे जाऊन बोलणार आहे। आणि तसं बोलल्यानंतर एखाद्या आमदाराला धमकी देत असेल तर सरकारनं तत्काळ याची चौकशी करून जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। स्थानिक आमदार आहेत, त्यांचे मित्र आहेत, तर कृष्णा भाऊंना समर्थन असेल का या संदर्भात? हो, त्यांनी हा लढा उभारलेला आहे। मी समर्थन आहे ना, कारण की ज्या वेळेस हे आयुक्त होते त्यावेळेसच्या अनेक घटनासुद्धा माझ्यावर आहे की सामान्य लोकांवर करोनाच्या काळात कसा त्यांनी अत्याचार केला, याचे अनेक उदाहरणं ज्यावेळेस चर्चा होईल तेव्हा ते सुद्धा मांडू आम्ही। लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर।